आणीबाणीवरून फडणवीसांची गांधी घराण्यावर टीका। एका घराण्याच्या अहंकारासाठी संविधानाच्या चिंधड्या। मुख्यमंत्री फडणवीसांचा एका लेखातून काँग्रेसवर निशाणा। आज अघोषित आणीबाणी आहे असं वाटतं। आणीबाणी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। सध्याचा काळ सावध राहण्याचा असल्याचं मत। सरकारला काटकसरीचा सल्ला देणाऱ्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचा शाही कारभार। आमदार खासदारांना चांदीच्या थाळीत मेजबानी। माळेगाव साखर कारखान्यात अजित पवारांचा गुलाल। रंजन तावरेंच्या पॅनेलचा अजित पवारांकडून सुपडा साफ। चॅलेंज देऊन अजित पवारांनी कारखान्याची निवडणूक जिंकली, तर हा धनशक्तीचा विजय असल्याचा रंजन तावरेंचा आरोप। ठाकरे बंधूंच्या युतीची उड्डाण चाचणी। अजाईल कंपनी विरोधात ठाकरेंचे नेते आणि मनसे नेते एकत्र। युतीबाबत दोन्ही ठाकरे निर्णय घेणार असल्याचं अरविंद सावंत नितीन सरदेसाईंकडून स्पष्ट। संमेलनाध्यक्ष तारा भवाळकरांचा हिंदी सक्तीला विरोध। अभिनेता सयाजी शिंदेंचीही गावागावातून हिंदी सक्तीला विरोध करण्याची मागणी। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी किरीट सोमय्यांना सुनावलं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी मशिदीत न जाण्याचाही सल्ला। संघाच्या स्वयंसेवकावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये जुंपली। बालवयापासून संघाचा स्वयंसेवक। महाजनांचा खडसेंना टोला, तर महाजनांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून संघात खडसेंचं प्रत्युत्तर। राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा। 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार। पहिल्या वर्षी 10% वीज दर कपात। महावितरणच्या याचिकेवर MERCचा निकाल।